नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे स्टार्स ऑफ बाप या न्यूज सिरीज मध्ये. तर आज आपल्या सोबत आहेत मिमिक्री मॅन, ज्यांना बाप कंपनीमध्ये जॉनी लिव्हर म्हणूनही ओळखलं जातं. नक्कीच. नमस्कार, मी स्वरूप जोडगे. मी नांदेडला आहे. माझं शिक्षण 1ली ते 10वी हे गावात झालं आणि 11वी-12वी संगमनेरला, आणि आता मी बाप कंपनीमध्ये BCA 3rd इयरला शिकत आहे. आता हे मिमिक्री मॅन एक मिमिक्रीच्या क्षेत्रात नसून हे एका आंतरराष्ट्रीय कंपनीसाठी अँग्युलर ह्या टेक्नॉलॉजीवर त्यांची स्किल्स डेव्हलप करीत आहेत. तर जाणून घेऊया यांचा आतापर्यंतचा प्रवास आणि यांचा अनुभव. मला कॉमर्सला 80% मार्क होते. मला BCA करायचं होतं. पण कॉमर्समधून BCA करता येत नव्हतं. तर इथं बाप कंपनीची एक जाहिरात बघितली. तिथे आर्ट, कॉमर्स, सायन्स तिन्ही फॅकल्टीला ओपन ॲडमिशन आहे. ज्याला 60% पुढे मार्क्स आहे, टक्के पर्यायी, त्याला ॲडमिशन ओपन होईल, आणि मी इथं ॲडमिशन घेण्याचा निर्णय घेतला. तर जसं तू तू सांगितलंस की तू एका क्लायंट प्रोजेक्टवर काम करतो, हो. तर त्याबद्दल आम्हाला काय सांगशील? क्लायंट प्रोजेक्टचा अनुभव शेअर करतो तुझ्यासोबत. ह्या प्रोजेक्टमध्ये मी बऱ्याचशा गोष्टी शिकलो. IT इंडस्ट्री कशी चालती, टीम टीम वर्क काय असतं, टीम लीड काय असतो, BA काय असतो, QA काय असतो, टेस्टिंग काय असते, हे सगळं म्हणजे IT कल्चरची ओळख झाली मला. ॲक्च्युअली इंडस्ट्री कशी वर्क करते, रिक्वायरमेंट कशी गॅदर केली जाते, क्लायंटशी मीटिंग कसं हँडल केलं जातं, रिक्वायरमेंट कशी घेतली जाते, क्लायंटला कसं पिच केलं जातं, हे सगळ्या गोष्टी शिकलो मी. आणि त्याचबरोबर इंग्लिश कम्युनिकेशनचा जो ट्यून आहे, जसा इंडियन आणि आउट ऑफ कंट्री वेगळा आहे, तर त्यांची कशी समजून ट्यून कसा वेगळा आहे, असं बऱ्याचशा गोष्टी शिकलो. म्हणजे एकंदरीतच तुझा क्लायंट प्रोजेक्ट साठीचा अनुभव खूप छान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर आत्ताची टेक्नॉलॉजी आपण सगळेजण वापरतो, जी IT टेक्नॉलॉजी म्हणून ज्यावर तुम्ही हे काम करतात. तर IT टेक्नॉलॉजी ही आजच्या जनरेशन साठी कशी उपयोगी ठरेल, म्हणजे याबद्दल तुला काय वाटतं? आजच्या जीवनासाठी म्हणजे समजा एखाद्याला व्यवसाय करायचा आहे, त्यासाठी जर त्याला तो व्यवसाय ग्रो करायचा आहे चांगल्या रीतीने, तर तो त्यासाठी टेक्नॉलॉजी थ्रू त्याचा बिझनेस ग्रो करू शकतो. कारण कसं, की समजा तुझा एक बिझनेस आहे, बरोबर? तुला तो एक्सपांड करायचा आहे. मग तू IT कंपनीकडे जाईल, तुझी रिक्वायरमेंट सांगल, आणि ती जी वेबसाईट आहे ती पोस्ट करशील Googleला, बरोबर? तर युजर्स आउट ऑफ कंट्री किंवा त्या कंट्रीत राहून कुठेही पण तुझी वेबसाईट तुझ्या बिझनेसला सर्च करू शकता. नक्कीच नक्कीच. म्हणजे तुझं जे नॉलेज आहे टेक्नॉलॉजी ते खरंच खूप छान आहे. म्हणजे तू आता थर्ड इयरला आहेस आणि तू क्लायंट प्रोजेक्टवर देखील काम करतो, म्हणजे तू लर्निंग फेज मध्येच तू क्लायंट प्रोजेक्टवर काम करतो. तर हा अनुभव तुझ्या फ्युचर मध्ये तुला कसा बेनिफिशियल ठरेल? कारण मी BCA करता करता म्हणजे माझं शिक्षण करता करता ऍक्च्युली लाईव्ह प्रोजेक्टवर आहे. आपली डिग्री पण कम्प्लीट होती, त्याच्यामुळं एक्सपिरियन्स येऊन जातो. त्या 3 वर्ष वाया जाती नाही आपली. तर भविष्यात जरी मी बाहेर पडलो, म्हणजे दुसऱ्या कंपनीत जर गेलो मी, इकडचा अनुभव तिकडे नक्कीच उपयोगी ठरणार आहे मला. चांगली गोष्ट ही. आणि आता 12वीचे काही पेपर असतील किंवा हा. 12वीतून जे विद्यार्थी पास आउट होणार आहेत, त्यांना तू बाप कंपनीला रिलेट करून काय मेसेज देऊ इच्छितो? मी त्यांना एकच सांगू शकतो, की बाबांनो, ऍडमिशन अशा ठिकाणी घ्या, की जिथं भविष्यात तुम्हाला कुठेतरी त्याचा उपयोग होईल, जसे की बाप कंपनी. बरोबर बरोबर. म्हणजे तुझा बाप कंपनीचा अनुभव हा एकदम बाप आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर मला म्हणजे आम्ही जसं तुझ्याबद्दल एक इन्फॉर्मेशन काढून घेतात, तू मिमिक्री खूप छान करतोस असं ऐकलंय आम्ही, बरोबर? तर मला तुझ्या अंदाजामध्ये तू राव सरांबद्दल काही मत म्हणजे मांडू शकतोस का? कारण आम्ही जी तुझी इन्फॉर्मेशन गोळा केली त्यात तो एक कॅन से पॉइंट होता, सो ते आम्हाला नक्कीच बघायला आवडेल. ओके. तर आम्ही बसलेलो असतो ज्यावेळेस क्लायंटचा ऍक्च्युअली डेमो असतो. त्याच्या 1-2 दिवस आधी तर सीन सांगतो. सर येत्या, सिरियस राहत्या. गाईज, कॅन वी सी डेमो? यू कॅन सी डेमो राईट नाव. मग काहीतरी ग्लिचेस असतात, काही म्हणजे काही चालत नाही. मग 1-2 एम्प्लॉई बोलणार का, सर हे चालत नाही ते सर. मग सर चिडतात थोडीशी. मग सर म्हणतात, आय वॉन्ट अ सोल्युशन, नॉट अ प्रॉब्लेम. तर स्वरूप, तुझ्या अंदाजामध्ये ज्या कलाकारांची किंवा इतर कुणाची तू मिमिक्री करतोस ते करून दाखवशील? मी या कंपनीचा व्हिडिओ बघितला. मी मंत्रालयामध्ये बसलेलो होतो.
एका शेतकऱ्यांच्या मुलासाठी इतकी मोठी कंपनी बांधणं खरंच अभिमानाची गोष्ट आहे. यासारखे तरुणांनी जर गावाकडे कंपनी उभारल्या तर भारत नक्कीच पुढे जाईल. तू खरंच खूप छान करतोस. आता मला हे विचारायचंय की तू तुझी ही जी कला म्हणजे तू टेक्नॉलॉजी मध्ये काम करतोस, प्रोजेक्टवर काम करतो, त्यासोबत सुद्धा तुझी ही तू कला जपतोस. तर मला हे विचारायचंय की तू त्या म्हणजे इतरांनी त्यांची कला कशी जपली पाहिजे, ते ज्या गोष्टीशी पॅशनेटेड असतील तर त्यांनी कशी जपली पाहिजे, याबद्दल तुझं काही मत? त्यांना एकच सांगू शकतो का तुम्ही तुमची आवड सोडू नका. तुम्ही कोणताही आपण पार्ट टाइम जॉब करतो. मग आपण पैशाचं मागे पळतो. काम सोडून देतो का? नाही ना. तसंच करा. तुम्ही तुमची आवडीवर ठाम राहा. तर माझा एक शेवटचा प्रश्न. आता क्लायंट प्रोजेक्टवर म्हणजे US सारख्या क्लायंट प्रोजेक्टवर काम करणं ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. तर क्लायंट प्रोजेक्टवर काम केल्यानंतर किंवा तू आता काम करतोय, तर त्यानंतर तुला एक सेल्फ डेव्हलपमेंट काय वाटते की तुझ्यात हा बदल खूप छान, जसं तू एक मेन्शनही केलंस की कम्युनिकेशन मध्ये तू खूप बेटर झालायस, तर अजून काय तुझी सेल्फ डेव्हलपमेंट झाली असं तुला वाटतं? माझा इथं आल्यावर कॉन्फिडन्स वाढला. आता भीती वाटत नाही कोणाची. म्हणजे पहिल्यांदा आले तर मग असं मोठ्या लोकांसोबत कसं बोलायचं? काय थोडीशी अशी धाकधूक व्हायची. पण आता सगळं नॉर्मल झालेलं आहे माझ्यासाठी. तर आपण सगळे बघतातच की स्वरूप ह्याच्यात बाप कंपनी जे काही इथे प्लॅटफॉर्म एक सेटअप केलाय, त्यातून स्वरूप सारखे बरीच अशी युथ जनरेशन घडतीये. आणि त्याच्यातला हा बदल नक्कीच बाप कंपनीमुळे झाला असंही तो बोलला. तर स्वरूप, तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. आम्ही पुढे येऊन तुला नक्कीच परत परत भेटत राहू आणि तुझी मिमिक्री ऐकण्यास जेवढा आम्ही उत्सुक असतो, तेवढाच उत्सुक आम्ही तुझं टेक्नॉलॉजी नॉलेज घेण्यासाठी परत परत तुला भेटू. तो ऑल द बेस्ट आणि धन्यवाद.